आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर तन्मय साबंत आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर थोडीशी फ्लाईट दिली होती, फ्लाईट देऊन निश्चितच मोठ्या फटक्यामध्ये फटका गेला. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी इकडून तन्मय साबंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संगीत पहिले शतक यावेळेला मात्र अलौकिक कार्पेट मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मात्र एकेरी धाब्यांवर स्थिरावतोय. एकेरी धाब्यांची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धाबा. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 2 चेंडू 2 धाबा. यावेळेला देखील आपण पाहतोय मैदानावर कट केला जातोय चेंडूवर. सायली स्पोर्ट्स कुडाळ संघ या ठिकाणी टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रण दिले ते फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा अलौकिक कार्पेट जमनी लगेच हा फटका चेंडूवर दुहेरी धाबेची मोहर उमटवली गेली. दुहेरी धाबेची धावसंख्या स्थिरावली 5 धाबांवर. नंबर तन्मय पुन्हा एकदा सज्ज होतोय. आज तन्मय साबंत देखील जन्मदिवस आहे. निश्चित आपण पाहिलं मैदानावर तर आज आपल्या संघाला विजय येणे निश्चितच तन्मय साबंत या वाढदिवसाची भेट देतोय का हे देखील पाहणं उत्सुकतेचं राहते. मैदानामध्ये निश्चितच राहुल काळप गोट्या कांबळे ही जोडी आहे आणि या जोडीवर पूर्णपणे संघाची आपण पाहिलं तर भिस्त अवलंबून आहे. धावसंख्या स्थिरावली 7 धाबा आपण पाहतोय. त्यासाठी सज्ज होतोय आणि स्ट्राईक वर येतो गोट्या कांबळे. प्रथमेश पहिला चेंडू गोट्या कांबळे फेस करेल. यावेळेला मात्र शरीराचा चेंडू वेध घेतोय. आपण पाहिलं तर लेगचा इशारा म्हणावा लागेल. एकेरी धाव निघते. एकेरी धाबेनिशी स्ट्राईक पुन्हा एकदा बदलली जाते. एक धाबेनिशी धावसंख्या पुढे सरकवली जाते. धावसंख्या पोहोचते ती आता 8 धावांवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश. राहुल काळप पाहतोय थोडासा स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. राहुल काळपच्या माध्यमातून धावसंख्या मात्र एकेरी धाब्याने बदलली. धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावांवर. अबेला देखील स्टेप आउट होतोय. जुनी षटकर आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर मालवणचा हा तगडा स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर याची आपण नोंद घ्यायची आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य श्री चेतन ठाकूर यांच्या या ठिकाणी आगमन होतोय. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि विनंती करतोय चेतन ठाकूर यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चौकीसला जातोय. आपण पाहतोय गोट्या कांबळेने निश्चितच स्ट्राईक मागून घेतली आणि नंतर आपण विचार केला तर सुंदर फटका चौकार जोडला जातोय. स्कोर कार्ड पोहोचतोय 13 धाबांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी एंडकडून. यावेळेला देखील सुंदर फटका. बॉलर बॅक ड्राईव्ह येतोय चेंडूवर. सीमा पार आर पार हा चौकार. निश्चितच प्रथमेशच्या विरोधात हल्ला चढवला जातोय. 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मॅनफॉर्म लक्ष्मीवाडी मिस्टर गोट्या कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. हा प्रेशर आहे, दडपण आहे. नो चेंडू येतोय. मोठ्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा निर्णय एकेरी धाबेचा येतोय. एकेरी धाबेची आपण पाहिलं मैदानावर तर शेवटच्या चेंडूवर मिळणाऱ्या एकेरी धाबेने धावसंख्येवर परिवर्तन घडत आहे. धावसंख्या पोहोचते ती 20 धाबा. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य श्री चेतन ठाकूर यांच्या या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत केलं आहे. सन्मान्य श्री चेतन ठाकूर अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सोनू राणे यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं आहे गुलाब पुष्प देऊन. मोहन कुंडेकर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑपरेटचा चेंडू थोडासा फसलेला चेंडू. स्टेपवरून फटका घेण्याचा प्रयत्न, आक्रमण चढवण्याचा निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर तेवढी चांगली गोलंदाजी रोहन कुंडेकर. मॅन फ्रॉम वालावलचा अजून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाकडे एक खेळाडू वालावलचे आहेत. निश्चित आपण पाहिलं तर सोहम तेजस स्पोर्ट्सकडे सुशील बंगे आणि सायली स्पोर्ट्सकडे रोहन. 25 धावा झाल्यात. आपण पाहतो मैदानावर 25 अशी धावसंख्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअप लेनचा वापर करण्याचा प्रयत्न घडतोय. निश्चित स्वरूपाने मात्र प्रयत्न अयशस्वी ठरतोय. प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागेल. निश्चितच संघर्ष करावा लागेल आणि धावा रोखण्यासाठी संघर्ष करावा लागेल. 27 धावा. 3 चेंडू समाप्त. 3 चेंडू 27 धावा. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक. 27 धावा 3 चेंडू. यावेळेला मात्र चांगला चेंडू. पुन्हा एकदा ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघतोय. एकेरी धाब्यासाठी धावसंख्या पोहोचते 28 धाबांवर.
यानंतर होणारा सामना स्मिताई जय भवानी वर्सेस मकरंद सेवन टॉपसाठी यायचा आहे. मकरंद सेवन आणि स्मिताई जय भवानी. चांगला फटका चेंडू असेल रोहन कुंडेकर कोलंबो चेंडूकडून पुन्हा एकदा चेंडू यावेळेला मात्र हराकिरी म्हणावी लागेल. चेंडू पकडण्याचा प्रयत्न गेलाय. अवकेत नसणारा चेंडू पकडण्याचा प्रयत्न तन्मय सामंतच्या माध्यमातून मात्र चौकार या ठिकाणी प्राप्त होतोय. 4 धावांची धावसंख्या बदलली 34 धावांवर. विजयाचं लक्ष असेल 35 धावा. तन्मय उपळेकर आणि नॉस्टॉक यांच्या दिशेने राजू माइनकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानावर गोलंदाजी एंडकडून आपल्याला पाहायला मिळतोय तो राहुल काळप. मकरंद सेवन नाणेफेकीचा कोल जिंकतोय. पहिल्या चेंडू पासून आपल्याला घमासान पाहायला मिळेल. मैदानावर निश्चित स्वरूपाने आपण पाहिलं तर अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट आहे. निश्चित स्वरूपाने प्रमुख हत्यार म्हटलं जावं अशा पद्धतीचं निश्चित स्वरूपाने एक स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, क्षमता आहे आणि क्षमता ताकद मैदानावर सिद्ध केली आहे गोट्या कांबळीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा थोडासा बातचीत होतोय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलं मैदानावर. तर यावेळेला मात्र आपण पाहतोय मैदानावर पंचांकडून स्वैरचा निर्णय येतोय. एक वेगळी रणनीती म्हणावी लागेल. आपण पाहिलं मैदानावर तर स्वैर घेत निश्चित स्वरूपाने आपण पाहिलं तर एक प्राईज विकेट म्हणावं लागेल. अडलिप्त होतोय. त्याच्या जागेवर नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच मिस्टर गुणेश्वरकर मॅन फ्रॉम मालवण. राहुल काळप स्ट्राईक मिळतोय. गुणेश्वरकर पाहिजे मैदानावर हे देखील एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकतंय. त्यावेळेला देखील ऑन साईडला आपण पाहतोय मैदानावर नटराज स्टाईलचा हा फटका चेंडूवर एकेरी जमिनीशी गुणेश स्वतःचं खातं बोलतोय. धावसंख्या स्थिरावली 2 धावा. पहिल्या 2 चेंडूंचा केस समाप्त होतोय. वाईट चेंडूवर प्रथमेश उपळेकर माघारी परतला. यावेळेला मात्र राजू माइनकर आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक दर्जेदार खेळाडू. हो फटका चांगला होता. आपण पाहतो मैदानावर समीर अनावकर उर्फ पॉवेलचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षणावर आपण पाहिलं मैदानावर फलंदाज पाहत होतोय. 3 चेंडू 4 धावा झाले तर पुन्हा एकदा सिंगल येतोय. एकेरी जमिनीशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन होत आहे. हो पुन्हा एकदा आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आउट येतोय चेंडू. प्रयत्न करावा लागेल निश्चित आपण पाहतोय मैदानावर. हलकेच एक धाव धावून कंप्लीट केले ते संतोष. पहिले षटक समाप्त होते. धावसंख्या होते 6 धावा आणि गुरुगडकर आले. त्यांच्यावर थोडासा दबाव आहे आमच्यावर. फलंदाजी पाहत होतोय. आपण पाहतोय मैदानामध्ये थोडासा दबाव साई स्पोर्ट संघावर देखील येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण टोटल 35 धावांचं हे लक्ष आहे आणि 35 धावांचं आव्हान पार करायचं असेल तर निश्चितच फटकेबाजी देखील तेवढ्या ताकदीची करणं हे गरजेचं आहे. हो यावेळेला देखील आपण पाहतोय चेंडूवर फसलेला फटका अनएक्सपेक्टेड बाउन्स अचानक घेतलेली उसळी. फलंदाज पीठ होतोय. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जाणारा चेंडू. मकरंद सेवन संघ आपला निर्णय कळवायचा आहे. अनिकेत पाटील यावेळेला देखील चांगला चेंडू. लेग ब्रेकचा वापर. यष्ट्यांमागे सुंदर यष्टीरक्षण. रोहन कुंडेकर माघारी परत होतोय. एक नंबर तन्मय सावंत. मात्र हलके ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव. एकेरी जमिनीची धावसंख्या स्थिरवली 7 धावांवर. 4 चेंडू समाप्त होत आहेत. 7 धावा. सिंगल येतोय. 1 धाव. टॉप चेंडू येतोय. षटक समाप्त होतोय. आपण पाहतो मैदानावर सुशील पंके. चेंडू संतोष मेस्त्रीचा ट्रॅकिंग फटका आपल्याला पाहायला मिळतोय. छोटू मेस्त्री आणि पॉवेलला त्या ठिकाणी भेदलं जात आहे. चेंडू सीमा पार येतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आक्रमण होईल यात काही शंका नाहीये. 12 धावा होत आहेत. चांगला चेंडू. यावेळेला मात्र चांगला यष्टीरक्षण. संघ अलर्ट होतोय. आपण पाहिलं मैदानावर तर साई स्पोर्ट्स संघ
एक सामना विजयी आहे, दुसऱ्या सामन्यात पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागलाय. तुका स्वतः नुसतो मात्र आपण विचार केला तर मैदानावर हे महेश होय बसला होया खया करता